आई, मुलगा आणि सून तिघेजण डायनिंग टेबलवर बसून जेवण करत होते. जेवताना मुलगा आपल्या बायकोला म्हणाला, श्वेता, तू आजही डाळ भातच बनवला आहेस. निदान स्वयंपाक बनवायचा तरी आळस करू नकोस. तू एक गृहिणीच तर आहेस. दिवसभर घरातच असतेस. तुला जेवणात वेगवेगळे पदार्थ बनवायला आवडत नाही का? रोज रोज तेच पदार्थ बनवतेस. श्वेता म्हणाली, हो, मी आज शेवयांची खीर बनवणार होते, परंतु घरातील काजू बदाम संपले होते. कालच ऑर्डर केले होते, परंतु अजून आले नाहीत. मी उद्या नक्की बनवेन. इतक्यात किचनमधून कुकरच्या शिट्टीचा आवाज आला. तशी श्वेता जेवता जेवताच किचनमध्ये गेली आणि गॅस बंद करून परत डायनिंग टेबलवर येऊन बसली. मी कुकरला बटाटे लावले आहेत. संध्याकाळी बटाटे वडे बनवेन. श्वेताने बटाटे वड्याचे नाव काढताच तिच्या सासूला खूप आनंद झाला. प्रतीक म्हणाला, बरोबर आहे. तुम्हा दोघींना स्वतःच्या आवडीचेच पदार्थ बनवून खायला मजा येत असेल. तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. श्वेता पुन्हा जेवता जेवता उठली आणि दरवाजा उघडला. दारात डिलिव्हरी बॉय काजू बदाम घेऊन उभा होता. पार्सल घेऊन श्वेता पुन्हा जेवणाच्या टेबलवर बसली. तेवढ्यात आई प्रतीकला म्हणाली, जर तू दरवाजा उघडला असतास तर काय बिघडलं असतं? तसंही तुझं खाऊन झालंय. बिचारीला जेवतानाही टाईम मिळत नाही, नीट खाताही येत नाही तिला. तेव्हा प्रतीक म्हणाला, माझ्याकडे एवढा वेळ नाही, मला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होतोय. आणि उठून बेडरूममध्ये गेला आणि खोलीतून श्वेताला म्हणाला, श्वेता, माझी ऑफिसची फाईल कुठे आहे? मला सापडत नाही, शोधून दे. श्वेता पुन्हा एकदा जेवता जेवता उठली आणि खोलीत जाणारच होती. तेवढ्याच सासूने तिला थांबवलं. तो आता लहान राहिलेला नाही, त्याचं त्याला शोधून घेऊ दे. तू शांतपणे जेवण कर. थोड्या वेळाने खोलीतून आवाज आला. सापडली फाईल. सासू आणि सून दोघीही एकमेकींकडे बघून हसू लागल्या. प्रतीक ऑफिसला जाण्यासाठी निघाला. श्वेताने घरातील सगळी कामं उरकली. रात्री बटाटे वडे, शेवयांची खीर, खिचडी आणि प्रतीकच्या आवडीचे गुलाबजामुनही बनवले. जेवणाचे पदार्थ बघून प्रतीक आणि श्वेताची सासू खुश झाली. जेवण झाल्यावर श्वेता सगळं काम निपटून झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतीक त्याची फाईल शोधू लागला आणि फाईल शोधण्याच्या नादात संपूर्ण खोलीभर पसारा करून ठेवला. सगळं सामान अस्ताव्यस्त करून टाकलं. प्रतीक एकटाच बडबडत होता, या घरात कधी कोणतीच वस्तू वेळेवर सापडत नाही. या बायकांना काही काम नसतं म्हणून दिवसभर सगळं सामान इकडे तिकडे लावून सोडतात. त्याच्या दंग्याने श्वेता पुन्हा खोलीत आली आणि खोलीचा अवतार पाहून प्रतीकवर चिडली. काय करताय तुम्ही? तेव्हा प्रतीक म्हणाला, मी तुला काल दिलेली फाईल कुठे आहे? तेव्हा लगेचच ती फाईल बाहेर काढून दिली आणि प्रतीकला म्हणाली, एवढा सगळा पसारा करण्याआधी मला एकदा विचारलं असतं तर? सगळं सामान विस्कटून टाकलं. आता काय दिवसभर मी हेच सामान आवरायचं आहे का? आपली चूक मान्य करण्याऐवजी प्रतीक श्वेतावरच ओरडला. काय काम असतं दिवसभर तुला? एवढंही काम तुला होत नाही का? दिवसभर फक्त झोपूनच राहतेस. आईच्या सांगण्यावरून तुझ्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली. असं म्हणून प्रतीक रागातच ऑफिसला जाण्यासाठी निघाला. नवरा बायकोचं हे बोलणं श्वेताच्या सासूने ऐकलेलं असतं. सासू श्वेताजवळ आली तर श्वेता रडत बसलेली होती. तिची काही चूक नसताना प्रतीक तिच्यावर ओरडलेला होता हे तिच्या सासूला माहीत असतं. परंतु प्रतीकचं श्वेतावर खूप प्रेम आहे आणि श्वेताचंही आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम आहे हे तिला माहीत होतं. सासूने श्वेताला शांत केलं आणि दोघींनी प्रतीकला धडा शिकवायचं असं ठरवलं. त्याच्यासाठी त्यांनी एक प्लॅन बनवला. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रतीक झोपेतून उठला आणि हॉलमध्ये येऊन चहासाठी श्वेताला आवाज दिला. तेव्हा त्याची आई जवळच सोफ्यावर बसलेली होती. ती म्हणाली, श्वेता घरी नाही, तिचं काहीतरी काम आहे म्हणून माहेरी गेली आहे. खिशातून मोबाईल काढून प्रतीक श्वेताला फोन लावणार इतक्यात त्याच्या आईने त्याला थांबवलं आणि म्हणाली, फोन कशाला करतोयस? ती माहेरीच तर गेली आहे, 2-3 दिवसात येईल. मोबाईल साईडला ठेवून प्रतीक आपल्या आईला म्हणाला, आई चहा? तेव्हा आई म्हणाली, हो, 2 कप बनव, मी पण घेईन. इच्छा नसतानाही प्रतीक चहा बनवण्यासाठी किचनमध्ये गेला. तेवढ्यात हॉलमधून आईचा आवाज आला. प्रतीकला वाटलं की आई त्याला म्हणेल, राहू दे, मी बनवते चहा.
परंतु आई म्हणाली, माझ्या चहात साखर थोडी कमी टाक. प्रतीकने नाईलाजाने चहा बनवला आणि घेऊन हॉलमध्ये आला. आई आणि मुलगा चहा पिऊ लागले. आईने चहाचा एक घोट घेतला आणि म्हणाली, चहा छान झालाय, पण श्वेतासारखा जमला नाही. ती चहा बनवताना तुळशीची पानं टाकते. काय मस्त चहा बनवते. आता असू दे, पण नंतर चहा बनवताना लक्षात ठेव. प्रतीक त्याच्या आईकडे बघतच राहिला. थोड्या वेळानंतर प्रतीक आईला म्हणाला, आई मला शाही पनीर खायची इच्छा झाली आहे. आई पुन्हा प्रतीककडे बघून म्हणाली, अरे वा, आज माझा मुलगा शाही पनीर बनवणार आणि मला खायला घालणार. बरं झालं. मला पण खूप दिवसांपासून शाही पनीर खायची इच्छा होत होती. अगं आई, शाही पनीर बनवायला तुला सांगणार होतो. तेव्हा आई म्हणाली, नाही बेटा, तुला तर माहीतच आहे ना माझे गुडघे किती दुखतात. मी एवढा वेळ स्वयंपाकघरात उभी राहू शकत नाही. प्रतीक मोबाईल काढून रेस्टॉरंटमधून शाही पनीरची ऑर्डर करू लागला. तेवढ्यात आईने त्याला थांबवलं. म्हणाली, मला बाहेरचं जेवण पचत नाही. जास्त त्रास होतो आणि तू मला बाहेरचं खायला घालणार आहेस का? तुझं तुझ्या आईवर प्रेमच राहिलेलं नाही. तेव्हा काहीही न बोलता प्रतीक जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेला. 1 तासानंतर जेवण तयार झालं. 2 ताटं वाढून तो डायनिंग टेबलवर घेऊन आला आणि आईला जेवायला बोलावलं. आई लगेच डायनिंग टेबलवर येऊन बसली आणि बघते तर प्रतीकने डाळ भात बनवलेला होता. ते पाहून प्रतीकला म्हणाली, अरे, तू तर शाही पनीर बनवणार होतास ना? प्रतीक म्हणाला, अगं, हे बनवायला सोपं होतं म्हणून बनवलं. तेव्हा आई म्हणाली, श्वेता असती तर तिने माझ्यासाठी शाही पनीर बनवलं असतं आणि मला खायला घातलं असतं. पण जाऊ दे, आज तुझ्या हातचं खाते. चल, दोघेही एकत्र बसून जेवूया. असं म्हणून प्रतीकलाही बसवलं. प्रतीक एक घास तोंडात घालणारच होता. इतक्यात आई पुन्हा म्हणाली, अरे बेटा, मीठ थोडं कमी आहे, जा घेऊन ये. प्रतीकने हातातला घास ताटात ठेवला आणि खाता खाता उठला. किचनमध्ये जाऊन मीठ घेऊन आला आणि आईला दिलं. पुन्हा त्याच्या आईने पाणी मागितलं. प्रतीकने पाणी दिलं. या सगळ्यात प्रतीकच्या चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता. प्रतीकला आता समजलं होतं की तो नेहमीच श्वेतासोबत असं वागतो. मग तिला किती वाईट वाटत असेल. एक दिवस श्वेता नाही तर किती त्रास होतोय. श्वेता हे सगळं आनंदाने करते. कधी तिच्या चेहऱ्यावर कोणतीच तक्रार दिसत नाही. असा विचार करतच प्रतीक जेवत होता. आई एवढ्यावरच थांबली नाही. जेवण झाल्यावर तिने प्रतीकला भांडी घासायला सांगितलं आणि ती तिच्या खोलीत आराम करण्यासाठी निघून गेली. तिने प्रतीकला त्रास द्यायची एकही संधी सोडली नाही. थोड्या वेळाने तिने खोलीतून आवाज दिला, प्रतीक, माझं औषध दे. प्रतीक खोलीत येऊन औषधे देऊन बाहेर निघाला. तेवढ्यात पुन्हा आतून आईचा आवाज आला, अरे, एसीचं टेम्परेचर कमी कर. तो पुन्हा खोलीत आला आणि त्याने एसी कमी केला. या सगळ्यात त्याची खूप चिडचिड होत होती, पण काहीच बोलू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठला. त्याला ऑफिसला जायचं होतं. त्यामुळे किचनमध्ये जाऊन भाजी बनवू लागला. परंतु त्याचं लक्ष भाजी बनवण्याकडे नव्हतं. तो श्वेताचाच विचार करत होता. घरात असणाऱ्या बायकांना काहीच काम नसतं असं त्याला वाटत होतं. परंतु आता त्याला कळून चुकलं होतं की तो श्वेतासोबत किती वाईट वागत होता. ती बिचारी दिवसभर घरासाठी राबराब राबायची. त्याला स्वतःच्या वागण्याचा पश्चाताप होत होता. विचारात असतानाच भाजी कट करताना चुकून त्याचं बोट कापलं गेलं. तो बेसिनमध्ये हात धुण्यासाठी गेला. तेवढ्यात पाठीमागून श्वेता त्याच्याजवळ आली आणि त्याच्या बोटाला पट्टी लावली. श्वेताला पाहून प्रतीक विचार करू लागला, म्हणजे श्वेता माहेरी गेलीच नव्हती. ती घरातच लपून सगळं बघत होती. हा सगळा सासूसुनेच्या प्लॅनचा हिस्सा होता. श्वेताला बघून प्रतीक खुश झाला आणि हात जोडून तिची माफी मागू लागला. श्वेता, मला माफ कर. बायकांना घरी काहीच काम नसतं. दिवसभर घरात आराम करतात असंच नेहमी मला वाटायचं. परंतु एक दिवस तू नव्हतीस आणि मला सगळं समजलं. इथून पुढे मी तुला कधीही त्रास देणार नाही आणि आजपासून घरकामात मीही तुला मदत करीन. घर दोघांचं आहे तर घरातलं कामही दोघांनी करायला हवं. आई बाहेरून दोघांचं बोलणं ऐकत होती आणि तिला खूप आनंद झाला.
तिने केलेल्या प्लॅनमुळे प्रतीकला त्याची चूक कळलेली होती. या गोष्टीचा तिला खूप आनंद झाला. मित्रांनो, खरंच प्रत्येक पुरुषाला असंच वाटत असतं की आपली बायको घरी असते म्हणजे तिला काही कामच नसतं, दिवसभर आराम करत असते. परंतु असं काहीही नसतं. ती आहे म्हणून कुटुंब आहे. एक दिवसही ती घरी नसेल तर प्रतीकसारख्या नवऱ्याची वाट लागते. मित्रांनो, कशी वाटली कथा? छान होती ना? पुढची कथा यापेक्षाही छान असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.